नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. आणि सगळे मस्त असतील, स्वस्त असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना. तर मिक्स व्हिडिओ झाला थोडा. तर आज काय बनवते मी, मूग भाजी बनवते. दुकानातून आली होती, संध्याकाळची वेळ आहे ही. संध्याकाळची म्हणजे दुकानातून येऊन मस्त आंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर मी जायच्या अगोदर ना मूग डाळ भिजत ठेवली होती. तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ एडिट करणार आहे. आणि पहिला म्हटलं की चला चहा. मिस्टर पण बोलतात तुला चहाशिवाय काही करमणार नाही. त्याशिवाय म्हटलं की अजून हिने चहा कशी ठेवली नाही. तर असो. आणि ह्या भाज्यांचा व्हिडिओ आहे, तर 2 दिवसाचे आहेत व्हिडिओ हे. तर बघा मी काय बनवते आज. मस्तपैकी दोडका आणि बटाट्याची भाजी बनवते. तर झालं आज वेगळंच थोडं. तर कांद्याचे पात मला आजकाल खूप आवडायला लागले. तर त्यांना कांद्याचे पात 2 जोडी आणून ठेवलेल्या. तर कांद्याचे पात आणि बटाटे मी चांगले जरा फ्राय करून घेते. आणि जिरं मोहरी ॲड करायला विसरले. होतं ना कधी कधी असं कामाच्या धावपळीत. मग जिरं मोहरी ॲड केले मध्येच. आणि साधी सिंपलच बनवते. तर काय जण आहेत ना हिरवी भाजी असते ना तशी पण बनवतात, म्हणजे मिरचीमध्ये. तर त्याच्यामध्ये चणा डाळ टाकायची आणि मस्त होती चणा डाळ टाकून पण भाजी. तर मी आजी शेजारचे आमचे आहे ना ते लोक देतात अशी भाजी. तर म्हटलं की चला रोज भरीत खाण्यापेक्षा चला आज ही भाजी ट्राय करूया. तर ते लोक ना कांद्याचे पात आणि बटाट्याची भाजी पण अशीच पण करतात. आणि आज मसाल्याचं उद्घाटन करते मी. कोणतं तर कांदा लसूण मसाला, नवीन मसाला केलेला आहे तो. आणि काश्मीरी रेड चिली पावडर, धना पावडर, हळद पावडर, गरम मसाला पावडर, असे सगळे मिक्स मसाले आहेत माझ्याकडे. तर जेवढे मसाले असतात ना तेवढे मी थोडे ॲड करते. मला मस्त प्रत्येकाची पद्धत कशी वेगवेगळी असते. तर मसाले पण कसं जास्त ॲड नाही करायचे, म्हणजे कसं मग भाजीची चव वेगळीच राहते आणि ते मसाल्यांची चव लागते. म्हणून कशी आपल्या लिमिटमध्ये मसाले ॲड केलेले बरे. तर हे आता जरा चांगलं हे झालं, फ्राय झालं का मग त्याच्यामध्ये बारीक कटिंग करून केलेला दोडका ॲड करूया. आणि बस पाणी ॲड करून चवीपुरतं मीठ ॲड करून मी झाकण ठेवलं. पण आज झालं काय, तर दोडक्याची भाजी वगैरे झाली. आणि आता एडिट करते ना, आवाज देते तेव्हा सांगते तुम्हाला. सगळं मी अर्धाच टोमॅटो ॲड केला आहे बघा. सगळं मी सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे सगळं करून ना पाणी वगैरे भरून चहा वगैरे नाश्त्यासाठी चवळीची भाजी बनवलेली. आणि त्याच्यानंतर भाकऱ्या बनवलेल्या. सकाळी एकदाच भाकऱ्या करून ठेवते, म्हणजे कसं दुपारी परत यायचं आणि तेच ताप मग वैताग येतो ना. दुकानात पण एवढं काम असतं. त्याच्यानंतर घरात येऊन मग सगळं आवरावं लागतं, साफसफाई करून मग परत दुकानात जावं लागतं 3:30 वाजता. म्हटलं की चला आता तेच करते. मग एकदाच भाकऱ्या घालून घेते. आणि आल्यानंतर मग भाजी आणि गरम वरण भात किंवा आमटी भात जे काही बनवायचं असेल ते बनवते. भाजी मात्र मस्तपैकी मन लावून एकदम मस्तपैकी आवडीने बनवली. आणि झालं जेवताना भाजी कडू निघाली. कडू एकदम म्हणजे हे आहे ना दोडका कडू होता. मी काय टेस्ट केला नव्हता. तर आज बघा आणलेला आहे कढीपत्ता. बघा काय भारी वाटतोय कढीपत्ता. काकडी 2 काकड्या 2 का 3 काकड्या खाऊन झाल्या. हे लोणचं आणलेलं आहे मसाल्याच्या दुकानात असतं ना तिथून. हा कांदा लसूण मसाला आणलेला आहे, अर्धा भरून ठेवला मी. आणि हा गोड लोणचं माझं सगळ्यात फेवरेट. त्याच्यानंतर आणलेले आहे घोसाळी. तर घोसाळीची भजी बनवायची आहेत मला. आणि हे वाटलेला मसाला असतो ना त्यासाठी हे कांदे आणलेले आहेत. दुसरे मी बारीक कांदे आणलेत, 4 किलो आणलेत ते भाजीसाठी कटिंग करायला. आणि हे मसाला बनवायला मसाल्यासाठी आणलेलं आहे. आणि हे बघा इथे काकडी कटिंग करून खाते मी. आणि आता भाजी बघायला जाऊ भाजी झाली काय. तर आता भाजी झाले. भाजी झाली आपली आता मस्तपैकी. दोडका आणि बटाट्याची आणि कांद्याची पात मिक्स केली होती. आता मी थोडं डांगर बनवते आणि हे करबट्या बनवते बघा परत. आता इथे कांदा घेतलाय, हे आंबा घेतलाय आणि डांगर पीठ घ्यायचे. गावाकडून आणलेलं भारीच लागतं. हे असलं की भाजीची पण गरज लागत नाही. मला दुपारचं जाम आवडतं डांगरचं पीठ, जाम भारीच लागतं. मीठ घेते चवीनुसार. आपल्याला पाहिजे तसं हे करायचं. कोथिंबीर पाहिजे तर कोथिंबीर, मिरची. आम्हाला असंच आवडतं कांदा आणि आंबा. काय मजा येते खायला. वाव 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 असं लागतं. वाव.
एक मिनिट पण नाही लागत. सगळी तयार असली ना भारीच. डांगर तयार आहे. आणि आता या मुलांसाठी मी करबट्या बनवते. आणि हे मुरलं ना की छान लागतं. टीव्ही चालू आहे बाहेर, आवाज येतो भरपूर. तर आज आमच्याकडे बघा दोडका आणि बटाट्याची भाजी आहे मस्त जेवणासाठी. भाकऱ्या, हे मस्त मूग डाळीचं वरण बनवलंय. डांगर, करबट्या ह्या ना मुरून ठेवायच्या म्हणजे अजून चांगल्या लागतात. आणि त्याच्यानंतर सकाळी नाश्त्यासाठी बनवलेली चवळीची भाजी. तर या जेवायला सगळे. आणि आता ताट वाढायला घेते. थोडं 2 चपात्या आपल्या दुकानात देते. चला तर आता ताट वाढूया. डाळ दिले, भाकरी, करबट्या, डांगर फेवरेट, आणि आता भाजी. चवळीची भाजी पाहिजे तुम्हाला? कांद्याची पात भारीच लागते नाही सगळ्या भाजी. संपला आता घेऊन या काय? चवळी भाजी नको ना का देऊ थोडी? नैवेद्य. तर बघा मस्तपैकी या जेवायला बघू. हे असं बनवून खा, हे छानच लागतं. हे 2 कॉम्बिनेशन, साधं सिंपल चविष्ट. चला. दोडक्याची भाजी काय आम्ही खाल्लीच नाही. मग नशीब चवळीची भाजी होती आणि डांगर वगैरे केलेला, आंबा वगैरे होता, वरण वगैरे होतं म्हणून मग ते चालून घेतलं. मग दोडक्याची भाजी एवढी पूर्ण माझी वेस्ट गेली कारण पूर्ण कडू लागत होती ती. मी काय चेक नाही केलं. असो, जे झालं ते सांगितलं तुम्हाला. ह्याच्यानंतर हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ. तर मी फ्राईड राईस बनवत होती मुलांसाठी. तर साधे सिंपल बघा कांद्याची पात ॲड केली आणि याच्यामध्ये कोबी वगैरे सगळं तुम्ही ॲड करू शकता. पण मी माझी मुलं म्हणजे खातात तसं बनवते ते दाखवते तुम्हाला. शेजवान चटणी आणली 10 रुपयाची. 10 रुपयाचा फ्राईड राईस मसाला, 4 अंडी, हे सगळं चांगलं बघा फ्राय करून घेतलं आपल्या बुर्जीसारखं. राईस तर ह्यावेळी मस्तच आणलेलं आहे त्यांनी. 100 रुपये किलो राईस. पण मस्त बिर्याणी बनवली आपण, काय चायनीज बनवलं काय, सगळ्यासाठी तो म्हणजे बेस्टच आहे. आणि माझ्या म्हणजे मुलांना पण आवडला हा राईस. तर बरं वाटलं एकदम, म्हणजे कसं सुटसुटीत होतो एकदम. आणि बस मिक्स करून घ्यायचं आणि झालं आपला फ्राईड राईस. थोडंसं ठेवून द्यायचं. तर बघा मस्तपैकी आता फ्राईड राईस बनवून झाला आहे. आणि आता झाकून ठेवते. नंतर जेवताना आम्ही खायला घेऊ, म्हणजे मुलांसाठीच बनवलं आहे. आता आंब्याचं सीझन आहे आणि माझ्या घरी कैऱ्या नसणार असं होणारच नाही. कैऱ्या असतातच माझ्या घरी. म्हणजे कसं रोजचा रोज आणतो पण कैऱ्या असतातच, कारण कैरी म्हणजे फेवरेट आहे घरात सगळ्यांचे. आता मी पिक्के आंबे खाते, पण माझा मोठा मुलगा आहे ना पिक्के आंबे खात नाही, पण कैरी त्याला जाम आवडते. छोट्याला पण कैरी खूप आवडते, साईला माझ्या. आणि मिस्टर म्हणून बोलली ना मी, आमच्या घरात सारखे बघा दुपारच्या रात्रीच्या करबट्याच बनतात त्या हळदीतल्या. आणि आता मी काय बनवते, दुधी भोपळा मिडियम एकदम बघा किती छोटा होता, मस्त चवीला होता. तर दुधी भोपळा आणि सुकट बनवते, कारण मच्छी वगैरे मी सगळं बंदच केलं. तर त्या दिवशी करले आणलेली ते पण मिस्टरांनी खाल्ले नाही, सगळी तशीच हे करून दिली. काय करणार आता, माझा इच्छाच होत नाही म्हणजे मच्छी आणि चिकन वगैरे खायला असं. तर मला म्हणजे असं वेगळंच वाटतं की बाबा माझ्यामुळे ते पण नाही खात, असं झालं आता. तर असो, आता शेवटी काय माझ्या मनावर म्हणजे एकदम आपण मनामध्ये ठरवलं ना की मग ते बोलतात ना, जोपर्यंत असं हे होत नाही तोपर्यंत आपण काहीच नाही करू शकत असं. तर आता मी दुधी भोपळा आणि याची भाजी बनवते. परत एकदा कांद्याची पात घेतली बघा. मला खूपच आवडायला लागले कांद्याची पात. छानच लागते कांद्याची पात आणि मस्त वाटतं जरा भाजीमध्ये असं हिरवं हिरवं. तर आंबे पण ॲड केले मी आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्याच्यानंतर काय आपल्या रोजचेच मसाले. सुकट स्वच्छ धुवून मी बाजूला करून ठेवलेली आहे आणि नितळशी ठेवली अशी. आणि परत एकदा 2-3 वेळा धुवून घेतले. त्याच्यानंतर मसाले वगैरे ॲड केले आणि आंबा तर ॲड केला होता. पाहिजे तर आपल्याला टोमॅटो नाही तर कोकम पण ॲड करू शकतो आपण, असं आहे. आता ह्या भाज्या कशा नॉर्मलच प्रत्येक घरोघरी अशा बनतात. आमच्या घरी ही पद्धत आहे, ती बनवून दाखवते तुम्हाला. कधी सुकटमध्ये आम्ही दोडका मस्त सुकट बघा, सुकट आणि दुधी भोपळ्याची भाजी आपली झालेली आहे. मी फक्त एक क्लिप माझी डिलीट झाली, नाहीतर काय
पाणी ॲड करून मिक्स करून मी 2 शिट्या करून घेतल्या, कारण हे कसं सुकट पण पटकन शिजते आणि दुधी भोपळा पण पटकन शिजतो. मस्त ज्युसी अशी. इथे पालेभाजी पण बनवली मी, चवळीची भाजी बनवली मिरच्या आणि लसूण जास्त टाकून आणि भाकऱ्या. ते बनवलं आहे पालक आणि तूर डाळीचा भात बनवला आहे मस्तपैकी मिक्स असा डाळ खिचडीसारखा बनवला आहे. करबट्या कशा बनवायच्या, तर करबट्या बघा आमच्या गावाकडे म्हणजे आई माझी अशीच बनवते. मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. आता प्रत्येकाच्या ठिकाणी पद्धत कशी वेगळी असते. आणि आता हे ना मीठ लावून 2 दिवस तरी राहतं, बरणीमध्ये ठेवायचं, छान लागतं जेवणाबरोबर. थोडं म्हणजे जेवणाबरोबर असं असेल ना जेवणाच्या ताटात एकदम भारीच लागणार. आणि आता कैऱ्यांचा सीझन आहे तर मस्त करून ठेवायच्या, छान लागतात एकदम भारी. फ्रीजमध्ये तर राहतात पण ताज्या बनलं तर अजून भारी लागतात असं आहे. तर हे बघा इथे सुकट कैरी, त्याच्यानंतर हे किती मस्त मजा येते जेवायला. अशा बनवायच्या करबट्या.